भारतातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असावे आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्येक गावाखेड्यात रुजावी, हे महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं. त्याला अनुसरूनच 1960 साली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. मंडळाच्या अखत्यारीत येणारे अनेक कुटीर उद्योग आहेत. त्यापैकीच एक आहे मधमाशा पालन. मधमाशा पालन एक निसर्गपूरक व्यवसाय आहे. माणसाला आणि निसर्गाला जवळ आणणारा एक दुवा आहे. मधमाशा निसर्गातील अन्नसाखळी मजबूत करणारा सामाजिक कीटक. म्हणूनच त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा वेळी या उद्योगाची व्यापकता, महत्त्व अजूनच वाढलंय. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मधमाशा पालनासाठी राज्याची नोडल एजन्सी आहे. मधमाशांची घटती संख्या मानव जातीसाठी अत्यंत घातक ठरेल. मधमाशांविषयी असणारे गैरसमज दूर करून त्यांची उपयुक्तता लोकांच्या मनावर बिंबवणं अत्यंत आवश्यक आहे. मधमाशांची पोळी जतन करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवत आहे. लोकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देत आहे. मधमाशी फक्त मधच तयार करत नाही, तर परपरागीकरण करून आपल्या फळा पिकात भरघोस वाढ करते आहे. निसर्गातील अन्न साखळी अविरतपणे चालू राहण्यासाठी, मधमाशांचं संवर्धन होऊन निसर्गाचे संरक्षण होण्यासाठी आणि गावातील लोकांना रोजगार मिळावा आणि याबरोबरच मधु पर्यटन व्हावं, यासाठी मंडळ घेऊन येत आहे नाविन्यपूर्ण संकल्पना, मधाचे गाव. मधाचे गाव या संकल्पनेची सुरुवात आज सह्याद्रीच्या रांगेत असणाऱ्या मांघर या लहान गावातून होत आहे. सर्वांग सुंदर असणारं हे गाव देशाला स्वीट रिव्होल्यूशन अर्थात मधुक्रांतीला दिशा देणारं ठरणार आहे. मधुक्रांती घडवण्यासाठी मांघर हे पहिलं पाऊल ठरेल. मधमाशांचं संवर्धन आणि निसर्गाचं संरक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही लोक चळवळ सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. हा जो प्रयत्न आहे मधाचे गाव, याच्यामध्ये असा आहे की या योजनेला एका गावावरती आम्ही फोकस केला. त्या गावाचा सर्वांगीण विकास शक्य होईल आणि मधमाशा पालन एक उत्तम व्यवसाय म्हणून आपल्याला इस्टॅब्लिश करता येईल, ज्याच्यापासून गावकऱ्यांना चांगला उत्पन्न तर येईलच, त्या गावाचा सर्वोत्तम विकास होऊन तिथला जो हरित आवरण आहे तोही वाढेल आणि गावाचा सौंदर्यही वाढेल. आणि या प्रकारे जे रासायनिक खतामुळे मधमाशांची संख्या जो कमी होत चालली आहे, जो खूप चिंताजनक आहे, तेही आपल्याला वाढविण्यास मदत होईल. मधुबन म्हणून सामूहिक मधमाशा पालन लोक करतायत आणि मधुबन एपियरी त्यांनी स्थापित केलेली आहे. या मधाच्या संकलन तिथे होणार आणि प्रोसेसिंग होऊन मधाची विक्री तिथूनच होणार आहे. आणि सोबतच मधापासून जे आपल्याला वेगळं वेगळं जे बाय प्रोडक्ट्स प्राप्त होते, उपउत्पाद प्राप्त होते, त्याच्यामध्ये बीज वॅक्स आहे, त्याच्यामध्ये बी वेनम आहे, रॉयल जेली आहे, प्रोपोलिस आहे. यांचा जो उपयोग आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये, हँडीक्राफ्ट्समध्ये, या सगळ्या प्रकारच्या आपल्या वापर करून प्रशिक्षण देऊन त्या शेतकऱ्यांच्या, त्या ग्रामकऱ्यांच्या आपल्याला उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या नियोजन आम्ही मधाचे गावामध्ये करणार आहोत. तर अखेरीस तो सोन्याचा दिवस आला, ज्याची अवघा महाराष्ट्र अतिशय आतुरतेनं वाट बघत होता. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या मांघर गावात आज जणू उत्सवच साजरा होणार होता. रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या, येणाऱ्या पाहुण्यांसाठी कमानी तयार होत्या. संपूर्ण गावात जणू सणासारखंच वातावरण होतं, कारण आज भारतातल्या पहिल्या मधाचे गाव या अनोख्या उपक्रमाची सुरुवात याच गावापासून होणार होती.
या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याचे माननीय मंत्री महोदय आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अतिशय उत्साहानं या उपक्रमाचं उद्घाटन केलं आणि विक्री केंद्राला भेट देऊन सगळ्या उत्पादनांची माहिती घेतली. गावकऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उत्साहाला दाद देत या प्रकल्पाची थाटामाटात सुरुवात करून दिली. मे 2022 रोजी मधाचं गाव घोषित झाल्यानंतर आमच्याकडे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ चालू झाला. त्यांना प्रत्यक्षात की मधमाशा पालन व्यवसाय कसा केला जातो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध कसं उत्पादन केलं जातं हे प्रात्यक्षिक आम्ही सगळे येणाऱ्या पर्यटकांना दिली. जे महाबळेश्वरात निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्य सुद्धा दाखवून देतो. पर्यटक इथे येतात आणि गावातील तरुणांना रोजगार निर्माण झाला. जी जागतिक लोक येतात इथं भेटी देतात आणि आनंदानं जातात. मांगरगावचा मला लय अभिमान वाटतो. खादी ग्रामोद्योगातली माणसं येऊन चौकशी केली, ह्या गावाची पाणी केली, ह्या गावाला चांगलं मार्गदर्शन केलं. मी वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष गणेश बबन जाधव. वृक्ष लागवड असू द्या, पाणी साठवण बंधारे असू द्या, असे विविध उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. खादी ग्राम उद्योगची नाविन्यपूर्ण संकल्पना आमच्या गावात राबवल्यामुळे पर्यटक भेट देतात, त्यांना मधमाशांविषयी माहिती मिळते व ते समाधानी होऊन आमच्या गावातून जातात. नवीन मुलांना सहकार्य करणार, त्यांना चांगला रोजगार या गावात मिळणार मधाच्या गाव झाल्यामुळे.